अध्याय 5वा. ओवी क्रमांक 114 पासून आता सुरुवात करूयात. सांगे वात वर्षात पूधरे ऐसे अभ्र छायाची जरी सरे तरी त्रिमाळिके धवळारे करावी काम. तू हे सांग की वारा, पाऊस आणि ऊन यांचे निवारण जर ढगांच्या छायेपासून होईल तर 3 मजली घरे बांधण्याचे कारण तरी काय? म्हणून विषय सुख जे बोली जे ते नेणता गावाया जल्पी जे जैसे महुर कामणे जे विषकंदा ते. म्हणून विषाच्या कांद्याला बचनागाला ज्याप्रमाणे अज्ञानाने गोड म्हणतात त्याप्रमाणे विषयाचे ठिकाणी सुख आहे हे व्यर्थ बडबडणे आहे. ना तरी भौमा नाम मंगळू रोहिणी ते म्हणती जळू तैसा सुख प्रवादू बरळू विषयी कुहा. किंवा भौम या ग्रहास जसे मंगल हे नाव आहे परंतु त्याचा अनुभव तसा नाही. किंवा मृगजलाला जल म्हणतात तसे विषय सेवनात सुख आहे हे म्हणणे व्यर्थ आहे. हे असो आघवी बोली सांग पाम सर्पपणीची सावली ते शीतल होईल केतुली मूषकासी. हे सर्व बोलणे राहू द्या, परंतु तू असे सांग की नागाच्या फणीची छाया उंदराला कितपत सुखावह होईल बरे. जैसा आमिष कवळू पांडवा मिनो न सेवी तवची बरवा तैसा विषय संगू आघवा निभ्रांत जाणे. अर्जुना, गळाला लावलेल्या मांसाला मासा तोंड लावित नाही तोपर्यंतच चांगले. त्याचप्रमाणे विषय संघाचा जोपर्यंत अनुभव घेतला जात नाही तोपर्यंतच ते चांगले आहे असे वाटते. हे विरक्तांची ये दिठी जै न्याहाळी जे किरीटी तै पांडुरोगाची ये पुष्टी सारिखे दिसे. हे किरीटी जेव्हा विरक्ताच्या दृष्टीने हे विषय पाहावे तेव्हा ते पांडुरोगाच्या पुष्टीसारखे निशक्त असून लठ्ठ दिसतात. म्हणून विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. म्हणून भोगापासून होणारे जे सुख ते मुळापासून अखेरपर्यंत दुःखच आहे असे समज. परंतु मूर्ख लोक काय करतील? कारण त्याचे सेवन केल्या वाचून त्यांना दुसरी गतीच नाही. ते अंतरनेणती बापुडे म्हणून अगत्य सेवणे घडे सांगे पुय पंकीचे किडे काय चिळसी घेती. त्यांना त्याचे वर्म न समजल्यामुळे त्याचे सेवन करणे भाग पडते. पुवात असणाऱ्या किड्यांना पुवांची किळस कधीतरी आली आहे का सांग बरे. तया दुखिया दुखची जिव्हार ते विषय कर्दमीचे दुर्धर जे भोग जळीचे जळचर सांडिती केवी. त्या दुःखितांना दुःखच प्रिय जीवन असते, कारण ते विषयरूप चिखलातले बेडूक व विषयोपभोग रूप पाण्यातील मासे असल्याने विषयांचे सेवन कसे सोडतील. आणि दुःख योनी जिया आहाती तिया निरर्थका तरी नव्हती जरी विषयांवरी विरक्ती धरिती जीव. जर विषयांचे ठिकाणी जीव मात्र विरक्ती धरतील तर जितक्या दुःखदायक योनी आहेत तितक्या व्यर्थ होणार नाहीत का? ना तरी गर्भवासादी संकट काम जन्ममरणीचे कष्ट हे विसावे विणवाट वाहवी कवणे. किंवा गर्भवासात होणारी दुःखे अथवा जन्ममरणाचे कष्ट यांचे अविश्रांतपणे चालावे लागणारे मार्ग कोणी चालावे? जरी विषयी विषयो सांडी जाईल तरी महादोषी केम वसी जाईल आणि संसारू हा शब्दू नव्हेल लटिका जगी. जर विषयासक्त जनांनी विषयोपभोग सोडले तर महादोषांनी कोठे वस्ती करावी आणि मग संसार हा शब्द जगात खोटा नाही का ठरणार. म्हणून अविद्या जात नाथिले ते तिहीची साच दाविले जिही सुखबुद्धी घेतले विषय दुःख. म्हणून जे विषयांच्या भोगांपासून होणाऱ्या दुःखालाच सुख मानतात ते लटके असे जे सर्व अज्ञान ते खरे आहे असे त्यांनी लोकास दाखविले. या कारणे गा सुभटा हा विचारिता विषय ओखटा तू झणे कही या वाटा विसरोनी जाशी. याकरिता अर्जुना विचार करून पाहता हे विषय फार वाईट आहेत म्हणून तू कदाचित चुकून या मार्गाला जाशील हो. पै या ते विरक्त पुरुष तजिती काम जैसे विष निराशा तया दुःख दाविले नावडे. कारण जे विरक्त पुरुष आहेत त्या विषय सुखाला विषाप्रमाणे मानून
त्याचा त्याग करतात आणि ते निरीच्छ असल्यामुळे विषयांनी दाखविलेले सुखरूपी दुःख त्यांना आवडत नाही. श्लोक 23. शक्तो निहैव यः सोढुं प्राक् शरीर विमोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगं सयुक्तः स सुखी नरः. अर्थात जो जिवंतपणेच शरीराचा नाश होईपर्यंत काम व क्रोध यांपासून उत्पन्न होणारा वेग सहन करण्यास समर्थ होतो, तो योगी व तो सुखी पुरुष आहे. ज्ञानी यांच्या हनी ठाई याची मातुही किर नाही, तेही देह भाव जिही स्ववश केले. ज्ञानांच्या ठिकाणी तर निश्चयाने विषयांची वार्ता सुद्धा नसते, कारण ज्यांनी देहामध्ये असूनही देहधर्म आपल्या ताब्यात ठेविले आहेत. जयांचे बाह्याची भाष नेणिजेची निशेष अंतरी सुख एक. जयांचे बाह्याची भाष नेणिजेची निशेष अंतरी सुख एक अथी. ज्यांना अंतर्यामी आत्मसुखाचा लाभ झाला आहे ते विषयांची गोष्ट देखील जाणत नाहीत. परी ते वेगळेपणे भोगीजे, जैसे पक्षीये फळ चुंबीजे, तैसे नव्हे तेथ विसरीजे भोगीतेपणही. परंतु त्या आत्मसुखाचा उपभोग घेण्याची रीत निराळी आहे. कशी तर जसे पक्षी फळाची चव घेत असता त्या ठिकाणी भोगता, भोग्य वस्तू आणि भोग ही त्रिपुटी असते, तशी नसून त्या ठिकाणी ते भोगतेपणही विसरतात. भोगी अवस्था एकी उठी, ते अहंकाराचा अंचळू लोटी, मग सुखेसी घे आणटी गाढेपण. आत्मसुखाचा भोग घेण्याकरिता जी एक वृत्ती उत्पन्न होते ती अहंकाराचा नाश करीते व मग दृढपणाने सुखाला आलिंगन देते. आपण सुखरूप बनते. तिये आलिंगन मेळी, होय आपे आप कवळी, तेथ जळ जैसे जळी वेगळे न दिसे. त्या आलिंगनाचे भरात आपोआप एकरूपता होऊन जाते, ज्याप्रमाणे पाणी पाण्यात मिसळल्यावर वेगळे दिसत नाही. का आकाशी वायू हरपे, तेथ दोन्ही हे भाष लोपे, तैसे सुखची उरे स्वरूपे सुरती तिये. किंवा आकाशातील वायू नाहीसा झाल्यावर त्या ठिकाणी आकाश आणि वायू हा भेद नाहीसा होतो, त्याप्रमाणे वृत्ती व आत्मा यांच्या ऐक्यात फक्त सुखच राहते. ऐशी द्वैताची भाष जाय, मग म्हणो जरी एकची होय, तरी तेथ साक्षी कवणो आहे जाणते जे. याप्रमाणे ज्या वेळेस दुजेपणा नाहीसा होऊन ऐक्य प्राप्त होते त्यावेळी ऐक्याला जाणणारा तरी दुसरा साक्षी कोण आहे. श्लोक 24 आणि 25. योऽन्तः सुखोऽन्तराराम तथान्तर्ज्योतिरेव यः स योगिर्ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति. लभन्ते ब्रह्मनिर्वाणं ऋषयः क्षीणकल्मषाः छिन्नद्वैधायतात्मानः सर्वभूतहिते रताः. अर्थात जो अंतरात्म्यामध्येच ज्याचे सुख आहे असा व आत्म्यामध्येच ज्याचा आराम आक्रीडा करमणूक आहे, त्याचप्रमाणे जो आत्मा हीच ज्याची ज्योती प्रकाश आहे तो आत्मनिष्ठ ब्रह्मरूप होऊन ब्रह्मामध्ये निर्वाणास मोक्षास प्राप्त होतो. ज्यांचे पापादी दोष क्षीण झाले आहेत, ज्यांचे सर्व संशय तुटले आहेत, ज्यांनी इंद्रियांचे नियमन केले आहे व जे सर्व प्राण्यांच्या हितामध्ये रत आहेत, असे ज्ञानी तत्ववेत्ते संन्याशी ब्रह्मामध्ये निर्वाण पावतात. म्हणून असो हे आघवे, एथ न बोलणे काय बोलावे, ते खुणाची पावले स्वभावे आत्माराम. म्हणून हे सर्व राहू द्या, कारण येथे अनुभवाशिवाय न बोलता येणारी गोष्ट ती नुसती बोलून काय उपयोग. जो स्वतः आत्मस्वरूपी झाला त्यालाच त्याची खूण सहज समजेल. जे ऐसेनी सुखे मातले, आपण पांची आपण गुंतले, ते मी जाणे निखिळ ओतले सामरस्याचे. अशा सुखाने जे परिपूर्ण झाले आणि स्वस्वरूपात जे निमग्न होऊन राहिले ते मद्रूप होऊन ब्रह्मानंदाचे निखालस पुतळेच ओतले आहेत असे मी समजतो. ते आनंदाचे अनुकार, सुखाचे अंकुर, किं महाबोधे विहार केले जैसे.
ते आनंदाचे पुतळे, स्वरूप सुखाचे अंकुर आणि आत्मबोधाचे क्रीडास्थानच होत. ते विवेकाचे गाव, किं परब्रह्मीचे स्वभाव, ना तळी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे. ते विचारांचे गाव, परब्रह्मीचे स्वभाव इतकेच नव्हे तर ते ब्रह्मविद्येचे सुशोभित केलेले अवयवच होत. ते सत्वाचे सात्विक, किं चैतन्याचे अंगिक, हे बहु असो एक वानिसी काही. ते सत्वाचेही सात्विक किंवा चैतन्याचेच रूप आहेत असे महाराज त्यांचे वर्णन करण्याच्या भरात असता श्रीगुरु निवृत्तीनाथ म्हणतात, हे असू द्या, त्या पुरुषांचे किती वर्णन करशील. तू संतस्तवनी रतसी, तरी कथेची से न करीसी, किं निराळी बोल देखसी सनागर. तू साधूजनांची स्तुती करू लागलास म्हणजे तुला कथेची आठवण सुद्धा राहत नाही व तू निर्गुण ब्रह्माचे रसाळ वर्णन करण्याकडे लक्ष देतोस. परी तो रसातिशयो मुकुळी, मग ग्रंथार्थ दीपू उचळी, करी साधू हृदय रावळी मंगळ उखा. परंतु आता ती स्तुती पुरे कर आणि गीतार्थ रूपी दीप उजळून साधूजनांच्या हृदय मंदिरात मंगलदायक ज्ञानाचा प्रकाश पाड. ऐसा श्री गुरुचा उवाईला, निवृत्ती दासासी पातला, मग तो म्हणे श्रीकृष्ण बोलिला तेची ऐका. याप्रमाणे निवृत्तीदासाला गुरूंचा इशारा मिळाल्यावर मग ते म्हणाले की कृष्ण काय बोलले तेच ऐका. अर्जुना अनंत सुखाच्या डोही, एकसरा तळूची घेतला जीही, मग स्थिरावनी तेही तेची जाहले. अर्जुना, आत्मसुखाच्या डोहात ज्यांनी एकदम तळाशीच बुडी घेतली आहे ते तेथेच स्थिर होऊन आत्मस्वरूपच झाले. अथवा आत्मप्रकाशे चोखे, जो आपण पेची विश्व देखिजे, तो देहेंची परब्रह्म सुखे मानू येईल. किंवा आत्म्याच्या निर्मळ प्रकाशाने जो आपल्या ठिकाणीच विश्व पाहतो तो देहामध्ये असूनही परब्रह्म झाला असे खुशाल मानिता येईल. जे साचोकारे परम, ना ते अक्षर निस्सीम, जिये गावीचे निष्काम अधिकारिये. जे खरोखर अतिउत्तम, अविनाशी व अमर्याद असे ब्रह्मसुख, त्याचे निरीच्छ पुरुषच अधिकारी होत. जे महर्षी वाढले, विरक्ता भागा फिटले, जे निसंशया पिकले निरंतर, ते सुख महर्षीकरिताच राखून ठेविले, विरक्तांच्याच वाटणीस आले आणि ते निस्संदेह जीवाकरिताच निरंतर पिकले आहे.